महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार प्रचंड बहुमत घेऊन सत्तेवर आलं। भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले। शिवसेना नेत्यांनी यापूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं आणि महायुतीतील तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही म्हणजे अजित पवार यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं। पण आता सरकार स्थिर स्थावर झाल्यानंतर शिंदे महायुतीत एकाकी पडलेत का? शिंदे महायुतीपासून दूर जात आहेत का? हेच या व्हिडिओत पाहू। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी। आता राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं आहे। महायुती सरकारवर अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा वरचष्मा आहे, हे आधी मान्य करावं लागेल। एवढं प्रचंड बहुमत असल्यामुळे सरकार सुरळीत चाललं आहे असं आपल्याला वरकरणी वाटेल, पण परिस्थिती नक्की तशी नाही। रोजच्या अंतर्गत बातम्या हाती येत आहेत, त्यावरनं माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जात असून त्यांचे अनेक निर्णय फिरवले जात आहेत। एवढंच काय, त्यांना सरकारमध्ये एकाकी पाडलं जात आहे की काय ही शंका यावी अशी वस्तुस्थिती आता मात्र आहे। आज सकाळीच ब्रेकिंग न्यूज पाहिली का? एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि MSRDCचे अध्यक्ष कैलास जाधव यांना त्या पदावरून हटवण्यात आलं असून तिथं मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे। दुसरी बाब म्हणजे सरकारची जी अमृत योजना आहे त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी केला असून तसं ॲफिडेव्हिट देखील त्यांनी सादर केलं आहे। या मागचा बोलूचा धनी कोण हे मात्र गुलदस्त्यात आहे। तर मंडळी, रोजची अशी प्रकरणं उकरून काढली जात आहेत, ती चव्हाट्यावर मांडली जात आहेत आणि सगळ्यांचं टार्गेट एकच, एकनाथ शिंदे। याआधी राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर होतं आणि आताही आहे। फरक एवढाच आहे की यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि आता देवेंद्र फडणवीस आहेत। खुर्च्यांची नुसती अदलाबदल झाली नाही, तर धोरणे बदलून गेली आहेत, दृष्टिकोन बदलला आहे। कालचे एक दिलानं घेतलेले निर्णय आजचे घोटाळे कसे काय झाले हे सर्वसामान्य नागरिकांना समजेनासं झालं आहे। एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते की फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची नवी विटी नवे राज्य सुरू झाल्यापासून त्यांचे कारभाराचे दणके शिवसेनेच्याच वाट्याला जास्त आले, फार कमी दणके राष्ट्रवादीला बसले आहेत। एकनाथ शिंदे हेच सॉफ्ट टार्गेट असल्याचं त्यामुळे बोललं जात आहे। महाराष्ट्राचं राजकारण बघा, सध्याचा ऐरणीवरचा प्रश्न म्हणजे PA आणि OSD यांच्या नियुक्तीचा। तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, हे सर्वांना मान्य केलं असलं तरी पूर्वीच्या सरकारमध्ये हा हक्क एकनाथ शिंदे यांनी बजावला होता का? त्यांनी तर मोकळीक दिली होती असे अधिकारी सांगतात। हाच नव्हे तर अनेक प्रश्न सध्या वादामुळे चर्चेत आहेत। अनेक मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केली जात आहे आणि उलट तेच नाराज असल्याची चर्चा घडून आणली जात आहे। पूर्वीच्या सरकारने घेतलेले एकमताचे निर्णय फिरवले जात असून एकनाथ शिंदेने चुकीचे निर्णय घेतले होते असं भासविले जात आहे, हे तुमच्या लक्षात आलं असावं। मुंबईच्या झोपडपट्ट्यातील सफाई, शौचालयांची देखभाल आणि घनकचरा व्यवस्थापनाचं 1400 कोटी रुपयांचं कंत्राट एकाच खासगी संस्थेला दिलं जाणार होतं, पण मुंबईचा कचरा साफ करण्यासाठी पुण्याचा झाडू ठाण्यामार्गे कशासाठी असा प्रश्न उभारून तो कंत्राटदार एकनाथ शिंदे यांच्या जवळचा होता की काय अशी चर्चा मात्र रंगवली गेली। याच पद्धतीनं ST बसेस खरेदीला ब्रेक लावला गेलाय। एवढंच काय, या निर्णयाची चौकशी केली गेली। शेतकऱ्यांची धान्य खरेदी करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील खरेदी कंपन्यांचे अचानक उदंडपीक महाराष्ट्रात आलं, ते फडणवीसांनी आता कापून काढलंय। एकनाथ शिंदे यांना डावलताना शेतकऱ्यांचाही घास घेतला की काय याची जोरदार चर्चा जोर धरू लागली आहे। एक गोष्ट आठवते का? एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सत्तासूत्र हाती घेताच त्यांनी शासनाचा आधीच नियुक्त केलेल्या केवळ 8 एजन्सीज हमीभावाने धान्य आणि तेलबिया खरेदी करतील असे फरमान जारी करण्यात आलं होतं। याचा अर्थ या एजन्सीज संख्या सरकारनं का गोठवली? कारण काय तर म्हणे, अनेक कंपन्यांना अनुभव नसताना शेतमाल खरेदीत उतरायचा आहे आणि त्यासाठी या कंपन्या राजकीय दबाव महायुती सरकारवर आणत आहेत। हा दबाव जुगारून तत्कालीन शिंदे सरकारनं कंपन्यांची संख्या 8 वर गोठवली होती। पण शेवटी सेटर्स म्हणा किंवा दलाल सरकारी पदावर बसलं की ते सरकारचे निर्णयच काय सरकार देखील आपल्या हिशोबाने फिरवतात। शिंदे राजवटीतच शेतमाल खरेदी करणाऱ्या नोडल एजन्सीची संख्या 8चा अंक भेदून आता तब्बल 46 वर पोहोचली। देशभरातला उच्चांक गाठला तो शेतकऱ्यांना लुटण्यासाठी, हेच यातून स्पष्ट होत आहे। तर मंडळी, 1 ना 2 फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून महायुतीमधील एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणजे शिवसेना आणि स्वतः एकनाथ शिंदे यांना कॉर्नर केले जात आहे। अशा अनेक घटना रोजच्या घडत आहेत, पण एकनाथ शिंदे हे काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत। या अग्निपरीक्षेतनं ते तावून सुलाखून निघतील आणि महाराष्ट्रातलं महायुती सरकार सुरळीत चालायचं असेल तर एकनाथ शिंदेंना सारखं डावलून चालणार नाही, हे भारतीय जनता पार्टीला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच माहीत आहे। आता एवढंच, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि आमचे चॅनल इन्फोवारीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।